नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक आगामी कुंभमेळा पार्श्वभूमीवर राज्य सरकारसह स्थानिक प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री हे आज नाशिक दौऱ्यावर आलेले होते। त्यावेळी त्यांनी शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या माध्यमांशी संवाद साधताना घर जमिनी फ्लॅट बळकवणे तसंच व्याजाने पैसे देणाऱ्यांची आता खैर केली जाणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं देखील सांगितलं। पाहुयात नेमकं काय म्हणाले ते। नशा करणारे नाहीत, रात्री हैदोस घालणारे नाहीत, तर त्याचबरोबर भूमाफिया सुद्धा कोणाचे प्लॉटवर जाऊन बोर्ड लावायचं, कोणाचे जाऊन कंपाऊंड करून घ्यायचं, कुठे जाऊन टपरी लावून द्यायची, हे सगळं चाललेलं आहे। म्हणून मला वाटतं की सामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे, गरीब शेतकरी आहे, अनेक वर्षांच्या जमिनी त्याच्याकडे आहेत वडिलोपार्जित, पण त्या जर अशा पद्धतीने कोणी बळकावण्याचा प्रयत्न करत असेल तर सर्वात आधी त्याला आम्ही पाहू, त्याची हयगय कुठेही केली जाणार नाही, कुठे सुद्धा त्या ठिकाणी करणार नाही। या व्यतिरिक्त सुद्धा काही तक्रारी असतील आपण पोलिसांकडे जा, तुम्हाला निश्चित या ठिकाणी न्याय मिळेल। तिथेही न्याय मिळाला तर तुम्ही आम्हाला येऊन सांगा, आम्ही त्या गोष्टीची दखल घेऊ। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये कडक सूचना प्रशासनाला या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर काही 10% व्याज 15% व्याज हा एक नवीन धंदा निघालेला आहे। आम्ही आता आमच्या लक्षात आलं की बाबा 1 लाख रुपये द्यायचे, दर महिन्याला 10,000 रुपये घ्यायचे, 15,000 रुपये घ्यायचे, 6 महिन्यामध्ये दुप्पट, 1 लाखाचे 2 लाख, 10 लाखाचे 20 लाख। मला वाटतं हे सुद्धा अन्यायकारक आहे, म्हणजे अगदी लोकांना लुटण्याचा कार्यक्रम चाललेला आहे। काही लोकांना काल परवा धरलेला आहे आणि या संदर्भामध्ये असे सावकार, जे सावकार कम भाई कम सावकार असे मोठे आहेत, 10-20 तसे आपले बगल बच्चे बाळगून आडवे तुडवे मोठे मोठे हत्तीसारखे, मग त्यांना वसुली द्यायची, लोकांकडे जाऊन त्यांच्या घरी महिलांना पोरींना काही बोलायचं, घाणेरडं बोलायचं, हे प्रकारही त्या ठिकाणी मागच्या काळी तर होते ना, अजूनही सुरू आहेत। मला वाटतं त्या संदर्भामध्ये सुद्धा अतिशय कठोर कारवाई, कोणी फक्त तक्रार करा आमच्याकडे की हा 10% 15% व्याज घेतोय, 5% व्याज घेतोय, निश्चित त्याच्यावर कारवाई, अतिशय कडक कारवाई केली। अशा घटनेत आपली पिळवणूक होत असेल तर त्यांनी थेट पोलिसांकडे तक्रार करावी, अन्यथा आमच्याकडेही तक्रार करावी असं देखील यावेळी त्यांनी सांगितलं। त्यामुळे आता नाशिक शहरातील भाई, दादा, बादशाह, नाना, आप्पा यांच्या अवैध सावकारांवर देखील कठोर कारवाई केली जाणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।